साईमाई सकाळ, आज दिवस 5वा. आता प्रवासाला आपली सुरुवात होते. आज शेवटला आहे. आपण सर्व लोक पुढे गेलेले आहे. आता हळूहळू आपल्याला जायला लागेल. ओम साईराम. सद्गुरु साईनाथ महाराज की जय. ओम साई. श्री साई. साईराम. आमचे वेसावे वाड्याची पालखी निघाली शिर्डीला साईंची. आमचे वेसावे वाड्याची पालखी निघाली शिर्डीला साईंची. आमचे वेसावे वाड्याची पालखी निघाली शिर्डीला साईंची. आमचे वेसावे ओम साईराम. आपला आता नाश्ता कुठे आहे? भंडारवाडा. ओम साईराम. आणि आपलं जेवणाचं ठिकाण खूप लांब आहे अजून. ओम चला ओम साईराम. आता जिथं भेटेल तिथं जेवण होईल आपलं. आता ते मुक्कामाचं नाव मला माहित नाही. आणि आपलं आता एकदम आपलं स्टे कुठे आहे? स्टे पांडुर्ली. हा, आता आपला स्टे आहे आज पांडुर्ली. आणि जेवणाचं ठिकाण जिथे भेटेल तिथे. आता भेटूया पुढे. ओम साईराम. ओम साईराम. हा तुषार डोंगरीकर. याला झाले 19 वर्ष. आणि फर्स्ट टाइम पावटा घेतला असेल. पावटा घेतला 19 वर्ष म्हणजे समजलं नाही. फर्स्ट टाइम पावटा घेतला असेल. 19 वर्ष झाली. ख्रिश्चन कोलिया. ओम साईराम. तुषार डोंगरीकरने 19 वर्षात पावटा फर्स्ट टाइम घेतलेला आहे. का? ओम साईराम. एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला प्रयत्न करायचे असतील तर आपल्यालाच करावे लागतात. कारण की नुसतं घोड्याचे आणि उगवत्या सूर्याचे घरामध्ये फोटे लावले तर माणूस यशस्वी होतो असं नाही. तर घोड्यासारखं स्वतःला पळावं लागतं आणि सूर्यासारखं स्वतःला चमकावं लागतं, तेव्हा माणूस यशस्वी होतो. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. अनेक लोक देव बघायला जातात. 1000 किलोमीटरचा प्रवास करून अनेक लोक देव बघायला जातात. अरे पण घरात आई बाप नावाचा देव आहे, त्याला तरी एकदा भेटून घ्या. त्याच्याशी तरी 2 शब्द बोला. देवाकडे गेल्यावर नवसाने काय भेटतो की नाही ते मला माहीत नाही. पण घरात आई बाबा नावाचा देव आहे, नवस करता सगळं काही देतात. अरे आयुष्यभर कमवतात आणि 2 मिनिटात आपली सगळी प्रॉपर्टी पोराच्या नावावर करतात आणि निघून जातात. बोला ओम साईराम. बरोबर होतं का नाही? आई बाबाला बघत नाही का काही मुलं? कशामुळे बघत नाही? आई बाबा ज्याच्याकडे इष्ट आहे आई बाबाकडे तोच आई बाबाला बघतो. नाही ते ज्याच्याकडे आई बाबाकडे काय नाही तो बघत नाही. ओम साईराम. ओम साई. श्री साई. कारण की कसं आहे, जो आई बापाला नाही बघत त्याला सुद्धा देव बघत नाही. मग काहीही झालं, आपण अडचणीत असलो, आपण देवाचं नाव घेतो. अरे पण आपल्या घराचा देवच आपण दुखावला तर आपण देवाकडे काय मागणार आणि देव आपली काय इच्छा पूर्ण करणार? कोणाच्या आशेवर आपण राहणार? बोला ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. साईराम. बघूया जिकडे बघ. साईराम. साईराम. गुड मॉर्निंग मोनिश. ओम साईराम. मित्रांनो, टायटन शिवाय घड्याळ घालायचं नाही आणि आयफोन शिवाय फोन घ्यायचा नाही. अरे पायात बुट नायकी ॲडिडास शिवाय घालायची नाही आणि कपडे सुद्धा ब्रँडेड घालायचे. आणि घरात गावातून फिरताना बुलेट शिवाय फिरायचं नाही. पण जे काही करायचं
सगळी ऐश जी काय ऐश करायची ती स्वतःच्या कष्टावर करायची. अरे आई बापाला नाही दुखवायचं. अरे तुम्ही एकदा मागितल्यावर आई बाप तुम्हाला जे हवं ते घेऊन देतील, पण EMI भरताना त्यांची काय परिस्थिती होईल ते तुम्हाला कळणार नाही. बोला ओम साईराम. साईराम 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 साईराम. ओम साईराम. वा माणूस बुवा चांगला डायलॉग वाटला. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. आमचे 5 दिवसाचा आता सकाळी नाश्ता आलेला आहे. बघूया आता काय नाश्त्याला. पहिलं चहा पाणी आता काय आहे बघूया आपण. 5 वाजता आपण वारीला सुरुवात केलेली आहे. थोडंसं लेट झालं आणि आता 7 वाजलेले आहेत. 10 किलोमीटरचा पल्ला कापून आता आपण पहिला नाश्ता करूया जेणेकरून ऊर्जा भेटेल. कारण की आपण मिस करतो आहे आपले गौतम काका कठीण यांना. अगोदर आपल्याला पाणी घेऊन यायचे, भरपूर आठवण येत आहे, भरपूर ते आपल्याला ऊर्जा द्यायचे. आता गौतम काका सुद्धा म्हणत असतील की साईबाबा यांच्यावर लक्ष दे, यांची काळजी घे. कारण की आता माझं अर्जंट काम होतं म्हणून मला जावं लागलं. नाहीतर गौतम काकाला आपली भरपूर चिंता होती, भरपूर काळजी होती. आता आम्हाला तुझी सतत आठवण राहील. तर आजचा दिवस कसा बसा निघू दे आणि साईबाबाच्या रूपात मिलन बिच्चू लवकर येऊ दे. मिलन बिच्चू काका बरोबर ना. ओम साईराम. पहिला चहा. पहिला चहा. पार्लेजी, गुड डे. गुड डे, मोनॅको, किटकॅट, क्रॅक जॅक. कसं वाटलं? ओम साईराम. नितीन डोंगरीकर. असं बोललंच नाही. ओम साईराम. साईराम साईराम. ओम साईराम. आता मस्तपैकी चाय नाश्ता करूया, पोट भरूया आणि निघूया आपल्या पुढच्या प्रवासाला. भेटू तुम्हाला आता पुढे. कारण की आता आपल्या समोर आहे आपला नंदू काका म्हणजे नंदकिशोर टापके. आता त्यांची सुकन्या येत आहे, ती म्हणजे वेदिका नंदकिशोर टापके. वर्सोवा गावातून पहिली मुलगी आपल्या घरातून पाऊल टाकून वेसावे गावातून डोंगरी गली साई भक्तांसोबत निघालेल्या आहे शिर्डीला. लवकरच त्यांची मुलाखत घेऊ आणि दाखवू त्यांची इच्छा काय होती, त्यांच्या मनात काय आहे. ओम साईराम. ओम साईराम. जसं आम्ही मगाशी म्हटलं होतं, सद्गुरू साईनाथ कोणाला जरी पाठवतील आणि आलेले आहे आपले तेच म्हणजे मिलन दादा बिच्चू, साक्षात अन्नपूर्णा. ओम साईराम. भरपूर आठवण काढलेली. आता गौतम दादाने आमची सोय भरपूर केली. गौतम काकाने आज आम्हाला ऊर्जा पाहिजे होती, एनर्जी पाहिजे होती. आम्ही आठवण काढतो आणि साक्षात सद्गुरू साईनाथ महाराजांनी पाठवलेलं आहे आमच्या साई सेवकाला. आता आम्हाला कशाची काळजी नाही. आता आम्ही व्यवस्थित जाऊ, आनंदात जाऊ. ओम साईराम. ओम साईराम. पोहे, लिंबू, राईस, चिली. अरे दादा काय 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 नाही काय अभ्यास करावा लागेल. साई भक्तांची, साई भक्तांची, तुम्ही तर साई भक्तांची, साई भक्तांची. आमचे वेसावे कोली वाड्याची पालखी निघाली शिर्डीला साईंची. आमचे वेसावे कोली वाड्याची पालखी निघाली शिर्डीला साईंची. आमचे वेसावे कोली वाड्याची पालखी निघाली शिर्डीला साई. ओम साईराम. आता नाश्ता वगैरे झालेला आहे. मस्तपैकी पोहे खालेले आहे आणि राईस खालेला आहे आणि मंचुरियन. जबरदस्त पोट भरलेला आहे. एक वेळा नाही, सर्वांनी 4 वेळा खाल्लेला आहे. आता मस्त हलकासा थोडासा घाट वाटते चढूया आणि व्यवस्थित पोचूया आपल्या जेवणावर. आता जेवणाचा मुक्काम आपला आहे. तुम्हाला माहिती आहे आमचं जेवणाचा मुक्काम काय आहे? जिथे भेटेल तिथे. चला. ओम साईराम. ओम साई. ओम साई. चला निघूया. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. ही वारी
वाट बघतई माझा साई बाबा तुझ शिव भोळा भंडारी तोच शिव भोळा भंडारी तोच शिव भोळा भंडारी किती हौसेची किती मौजेची लेखी सुनांची ओम साईराम. आता वेसावे गावामधून 16 वर्षाची मुलगी वेदिका नंदकिशोर टपके पाहू शकता की आपल्या घरातून पाऊल टाकून शिर्डीची वारी करत आहे. आज दिवस 5वा आहे, सुखाचा, सोन्याचा, निसर्गाचा. तर पाहूया 2 शब्द त्यांच्या तोंडून. कसं वाटते तुम्हाला? कसं म्हणजे इच्छा मनात कशी आली आता की शिर्डीची वारी आपण केली पाहिजे? 2 वर्ष पहिल्यापासून इच्छा होती की जाऊ असं. तर मी बाबांना बोललं की मला यायचं आहे, पण 2 वर्ष माझी 9वी 10वी होती तर जमलं नाही स्कूल आणि ट्युशनच्या कारण. ते 10वी खपून मी आता सोचलं की यावर्ष जाऊया. तर मी परत एकदा साईंना बोललं की मला आता यावर्षी यायचंच आहे आणि त्यांनी पण इच्छा जास्त निर्माण केली म्हणून आज मी निघाली. मम्मी पप्पांनी सपोर्ट केला आणि माझा पप्पा आता माझ्यासोबत आहे तर मी आहे, चालते. आजचा 5वा दिवस सुखीनी सगळे साई भक्त आम्ही एकत्र आहोत. बस थँक्यू. ओम साईराम. तर मुलीचा बाबा पण सोबत आहे. तुम्ही काय बोलणार? आपली मुलगी व्यवस्थित चालत आहे तर तुम्हाला कसं वाटते? आमच्या डोंगरीकर साई भक्तांनी माझ्या मुलीला खूप सपोर्ट केला आणि तिला आम्ही शिर्डीपर्यंत पोहोचूच हीच साईबाबांची चरणी प्रार्थना. ओम साई. आनंद आहे की ना? आनंद. मी आधीच म्हटलं होतं वारी हा अनुभवाचा म्हणजे वारी हा अभ्यासाचा नाही, हा अनुभवाचा विषय आहे. वारी हा अभ्यासाचा नाही, हा अनुभवाचा विषय आहे. आणि वारीत मिळणारा आनंद जगातील तुम्हाला कुठल्याही ग्रंथात सापडणार नाही. आणि वारी या वारीमध्ये तुम्ही स्वतःचं आधार कार्ड घेऊन पण चालणार ना, स्वतःचं आधार कार्ड, तरी तुम्हाला एकच नावाने हाक मारलं जाईल, साईराम साईराम. ओम साई. इथे साईबाबांच्या विचारांचा प्रचंड प्रभाव आहे. आणि या वारीच्या रस्त्यावर जो चालतो ना तो आयुष्यात कधी भटकत नाही, तो आयुष्यात कधी भटकत नाही. बोला साई बाबा की चालू चालू चालू. थोड़ी सामने जानू है. डाल चिवराय बाटली भर पेवरा, 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 डाल चिवराय बाटली भर पेवरा. गोपाला गोविंदा गोपाला डोंगरी गल्लीचा गोविंदा आईला, डोंगरी गल्लीचा गोविंदा आईला. रे यो बसरी वाला